आपण पुन्हा एकदा जाऊयात थेट वांद्र्याला। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाच्या इथे तोडक कारवाई सुरू आहे। इथे न्यायालयाच्या आदेशानंतर कालपासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आणि काही घरांवर लाल रंगाचे झेंडे लावण्यात आले। त्या घरांना दुसऱ्या टप्प्यात पाडण्यात येणार आहे, मात्र बाकीची सर्व अनधिकृत घरं ही कालपासून पाडली जात आहेत। एकूण 4 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। आणि आपण पाहतो आहोत इथे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आता घटनास्थळी उपस्थित आहेत। अक्षय, इथे कारवाई वेगाने सुरू आहे, आता इथे शांतता आहे का थोडीफार? नाही, एकूणच या ठिकाणी आपण बघतोय की काही महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी सुरू आहे। हे जे अनधिकृत इमारतीचं बांधकाम आहे यावरती देखील तोडक कारवाई केली जाते आहे। मात्र या कारवाईला मोठा विरोध स्थानिकांच्या माध्यमातून केला जातो आणि कुठल्याही प्रकारे स्थानिकांनी या सगळ्या पाडकामादरम्यान व्यत्यय आणू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त शेकडो पोलीस त्यासोबतच JCBच्या माध्यमातून देखील या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे की स्थानिकांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणू नये, गोंधळ घालू नये। काही वेळापूर्वी अशाच प्रकारचं एका इमारतीचं ज्यावेळी अनधिकृत इमारतीचं पाडकाम केलं जात होतं त्यावेळी देखील स्थानिकांनी या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांच्या माध्यमातून लाठीचार्ज केला गेला, एक सौम्य असा लाठीचार्ज या सगळ्यांवर करण्यात आला। आणि आता देखील आपण बघतोय की पोलिसांच्या माध्यमातून ही इमारत पाडत असताना कुणालाही या इमारतीच्या आजूबाजूला फिरकू दिलं जात नाही। पुन्हा एकदा काहीसा लाठीचार्ज पोलिसांच्या माध्यमातून या परिसरामध्ये सुरू झालेला आहे। जी दुसरी बाजू ज्या वांद्रे टर्मिनस स्थानक ज्या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या ठिकाणावरनं निघतात त्या ठिकाणाकडनं येणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा लाठीचार्ज पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। ही सगळी दृश्य कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या काही लोकांच्या माध्यमातून केला जातो आणि त्याला विरोध या ठिकाणी पोलीस हा सगळा विरोध हाणून पाडतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। जवळपास 500 अनधिकृत स्ट्रक्चर या ठिकाणी पाडले जात होते। काही अनधिकृत या ठिकाणी जे स्ट्रक्चर पाडलं जात होतं पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाऱ्यावरला आता काही लोकांना ताब्यात देखील घेतलेला आहे। आपण बघतोय ह्या सगळ्या परिसरामध्ये काही जी लोक आहेत ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण या ठिकाणी केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मोठ्या प्रमाणात लाठीचार आणि या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नागरिक जे आहे हे या ठिकाणचे आक्रमक झालेले आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, उच्च न्यायालयाचा देखील आदेश आहे, कुठल्याही प्रकारे अनधिकृत बांधकाम यावरती कारवाई झाली पाहिजे। फक्त 100 बांधकामांना दिलासा दिलेला आहे, संरक्षण दिलेलं आहे आणि या 100 बांधकाम सोडून बाकीची सगळी बांधकामं ही पाडावी अशा प्रकारचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाचे आहे। आणि हेच आदेश सर्वोच्च न्यायालयामध्ये कायम ठेवण्यात आल्यानंतर या ठिकाणी वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक जे आहे वांद्रे पश्चिम रेल्वेवरचं वांद्रे रेल्वे स्थानक आहे त्या बाहेरची ही कारवाई आपण बघू शकतो। पूर्व परिसरामध्ये असणाऱ्या गरीबनगरमध्ये शेकडो अवैध झोपडपट्ट्या उभ्या करण्यात आल्या होत्या, त्यावर एकावर एक असे मजले चढवण्यात आले होते आणि ह्यानंतर आता ही तोडक कारवाई या ठिकाणी होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। हा संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त खरं तर आपण मगाशीच उल्लेख केला 2016 असेल 2017 असेल सातत्यानं 2016-2017 मध्ये या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्याची सुरुवात करण्यात आली। सातत्यानं हे या ठिकाणी आपण बघतोय की हे अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्यात आली होती। मात्र हे अतिक्रमण ज्यावेळी तोडायला मोठ्या संख्येनं या ठिकाणी पश्चिम रेल्वेचे अधिकारी येत होते त्यावेळी स्थानिक रहिवासी विरोध करत होते, व्यत्यय आणत होते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करत होते आणि याचमुळं ही जी कारवाई आहे ही कारवाईला कुठेतरी ब्रेक लागत होता। आज मात्र ज्यावेळी कालपासून या कारवाईला सुरुवात झाली तेव्हापासून या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, मग तो रेल्वे पोलीस असेल, GRPचे जवान असतील, त्यासोबतच इतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, सगळ्यांनी सुनियोजित पद्धतीनं हे सगळं प्रकरण हाताळलेलं आहे। आणि या सगळ्या परिसरात आपण ही सगळी दृश्य जर बघितली तर या सगळ्या परिसरामध्ये आता ही तोडक कारवाईला गती आलेली आहे।
सातत्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लोक करतायत, मात्र त्यांना देखील पोलिसांच्या माध्यमातून त्यांची अडवणूक केली जात आहे। कुठल्याही प्रकारे ह्या कारवाईमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी कारवाई सुरू आहे या कारवाईला व्यत्यय या लोकांनी आणू नये यासाठी कंबर कसलेली आहे पोलिसांनी, रेल्वे प्रशासनाने। आणि एकूणच आपण जर बघितलं तर ही सगळी लोक बघतोय, आता पोलीस बघतोय आणि हा पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय। लाठीचार्ज सौम्य पोलिसांना करण्याची वेळ येते। काही महिला ज्या आक्रमक झालेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक ज्या भागामध्ये प्रवेश सध्याच्या काळात निषिद्ध करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी प्रवेशास मज्जाव घालण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न काही स्थानिक नागरिक करतायत। आणि आपण बघतोय पोलीस असेल, महिला पोलीस असेल व त्यासोबतच पोलिसांचे सगळे जवान असेल, ह्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा लाठीचार्ज या ठिकाणी केला जातोय, त्यांना रोखलं जाते। कारण या अनाधिकृत झोपडपट्ट्या असेल, अनाधिकृत बांधकामं असेल, हे पाडण्यासाठी सातत्यानं विरोध ही सगळी मंडळी करतायत। गेले वर्षानुवर्ष अशाच पद्धतीचे मॉब जमवून पोलिसांवरती हल्ले करून, रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती हल्ले करून ही कारवाईमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न या सगळ्या स्थानिक रहिवाशाच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आला होता। मात्र आता हा जो सगळा प्रयत्न आहे हा हाणून पाडतानाची ही सगळी दृश्य आपण NDTVच्या माध्यमातून बघतोय की आता कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे मॉब मेंटॅलिटीच्या माध्यमातून जर कारवाईला रोख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कारवाई करतील, प्रशासन कारवाई करेल, असे स्पष्ट संकेत काल पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्या माध्यमातून देण्यात आले होते। आणि आताही देखील आपण जर बघितलं तर ही सगळी परिस्थिती या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवासी करतायत। त्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत। महिलांना पुढे करून पुरुषांच्या माध्यमातून हा सगळा प्रयत्न केला जातोय। आणि आता आपण जर बघितलं तर हे सगळं चित्र या दोन्ही ठिकाणचं सगळीकडनं पोलिसांवरती या ठिकाणी काही लोक पुढे येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पोलीस मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त, साधारण 1000हून अधिक पोलिसांचे जवान या ठिकाणी, मग ते रेल्वे पोलीस असेल, मुंबई पोलीस असेल, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, सगळ्यांचे शेकडो आपण बघतोय की दगडफेक जी आहे ती पोलिसांवरती करायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की हे गरीबनगरचं मशीद आहे ते अर्ध तोडलेलं आहे आणि आता लोक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। हे धार्मिक स्थळ आहे। पाठीमागे आपण बघतो की एक ब्रिज आहे, ब्रिजवरती पाठीमागे बिल्डिंग मध्ये देखील लोक मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण बघतोय की 4 ते 5 दगड या ठिकाणी फेकण्यात आलेले आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपण बघतोय आणि या दिशेनं आपण बघतोय की या दिशेनं लोकांकडून दगडफेक जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती, हा नाला आहे, नाल्याच्या वरती एक ब्रिज आहे, ब्रिजवरती मोठ्या प्रमाणावरती आपण पोलीस बंदोबस्त बघतोय। पोलीस जे आहेत ते नाल्याच्या अलीकडे लोकांना येऊ देत नाहीयेत, मात्र त्याच ठिकाणून मोठ्या प्रमाणावरती पोलिसांवरती दगडफेक झालेली आहे। मात्र पोलिसांनी पुरेसं मनुष्यबळ वापरत आपण बघतोय की हा जो पूर्ण ब्रिज आहे तो बंद केलेला आहे, लोकांना या ठिकाणी येऊ दिलं जात नाहीये। आपण बघतोय की व्हिज्युअल या ठिकाणी आपण बघतोय की CCTV जे आहे ते या ठिकाणी माध्यमातून करण्यात येत आहे, व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते तिकडून दगडफेक, जवळपास 5 ते 6 दगड जे आहेत ते गरीबनगरच्या या ठिकाणी जे पोलीस बंदोबस्त आहे त्या ठिकाणी करण्यात येत आहे। माझ्या पाठीमागे प्रार्थना स्थळ आहे आणि त्याच प्रार्थना स्थळावरती तोडक कारवाई केली जाते। मात्र आपण बघतोय की दगड जे असतील ते अद्यापही एक एक करून फेकण्यात येते। आपण पाठीमागे बघतो की सर्व जे लोक आहेत बिल्डिंग मधले आणि या ब्रिज वरती देखील मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि तेच लोक या ठिकाणी आपण बघतोय की 4 ते 5 दगड जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या हातामध्ये आपण हा दगड बघू शकतो, हा दगड त्या ठिकाणून आलेला आहे आणि दगड आपण बघतो की तिकडून मारण्यात आलेला आहे। सर्व जे लोक आहेत त्या ब्रिज वरती आपण बघतोय की सर्व जमा झालेले आहेत। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। त्यांचं प्रार्थना स्थळ जे आहेत ते या ठिकाणून तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो होत आहे। जो अनधिकृत प्रार्थना स्थळ आहे ते या ठिकाणी बघतोय की आपण तोडत आहेत, त्याच्यामुळं कुठेतरी लोकांच्या ज्या भावना आहेत त्या उकडल्याचं पाहायला मिळतंय आणि पोलीस दल जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र अनेक दगड जे आहेत ते या ठिकाणी आले। माझ्या पाठीमागे ही मशीद बघतोय, ही गरीबनगरची मशीद आहे आणि तिच्यावरती अर्धी मशीद जी आहे ती
तोडण्यात आलेली आहे। माझ्या पाठीमागे बघतो आपण 4 बुलडोझर या ठिकाणी लागलेले आहेत। मोठा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ब्रिजवरती देखील लोक बघतो मोठ्या प्रमाणामध्ये जे या ठिकाणी येत आहेत। पोलिसांवरती दादागिरी त्यांच्याकडून केली जाते, दगडफेक देखील करण्यात आली। तर आपण ही दृश्य पाहतोय, 2 ठिकाणावर ॲक्शन सुरू झालेली आहे। एक गरीबनगर एरिया आणि दुसरा हा जो एरिया बांद्रा रेल्वे स्टेशन नजीकचा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली जाते। महापालिकेचं पथक तिथे पोहोचलं होतं। सलग 2 दिवस ही तोडक कारवाई केली जाते आणि या तोडक कारवाईमध्ये जमाव थोडासा आक्रमक झाला आहे। त्यामुळे बांद्रा रेल्वे स्टेशन जवळच्या या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय पोलीस आता आक्रमक झालेत। सौम्य असा लाठीचार्ज पोलीस करतायत। लोक पोलिसांच्या अंगावर धावून येत होते, काही महिला पोलिसांच्या अंगावर धावून येत होत्या। त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। ही दृश्य आपण बघतोय, बांद्र्याच्या रेल्वे स्टेशन नजीकच्या वस्तीवर कारवाई केली जाते। हायकोर्टाच्या आदेशाने कारवाई होते आणि या कारवाई अंतर्गत काही अनधिकृत बांधकामं तोडली जात आहेत आणि त्याला विरोध म्हणून आता लोक तिथं रस्त्यावर उतरलेत आणि शेवटी रस्त्यावरच्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे। आणि आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी तन्मय आणि अक्षय कुडकेलवार आहेत। अक्षय, आत्ताची जी दृश्य आम्ही बघतोय, लाठीमार सुरू आहे का अजूनही, की आता लाठीमार थांबलेला, इतर काही कारवाई सुरू झाली आहे? अक्षयचा बहुधा आपल्या पर्यंत आवाज पोहोचत नाही। आपण तन्मयकडे जाऊयात। तन्मय, सध्या तुझ्या मागे काय स्थिती आहे? कारण काही ठिकाणी आम्ही बघतोय सौम्य लाठीचार्ज सुरू आहे, तुझ्या मागे नेमकी काय स्थिती आहे? अगदी विनोद, आपण आता या दृश्यांमध्ये पाहू शकतो की तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की झूम करूयात आपण आणि दाखवूयात कशा पद्धतीत ही तोडक कारवाई केली जाते। हिरव्या कलरची ही बिल्डिंग आहे, प्रार्थना स्थळ आहे आणि ते तोडलं जात आहे आणि त्याच पद्धतीत इथे मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याचं पाहायला मिळतंय। लोक खिडक्यांमधनं, घराच्या छतांवरनं इथे पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अजूनही पोलिसांकडनं सातत्यानं सांगण्यात येत आहे की 4 ते 5 दगडं अचानक कुठून तरी येत आहेत आणि लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दगडफेक केली जाते जमावाकडनं, अज्ञात जमावाकडनं आणि मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता आपण बघू शकतो की 1 2 3 4 JCB आता ही बिल्डिंग पाडण्याचं काम करतायत। हे प्रार्थना स्थळ होतं आणि त्यावरती आता मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली पाहायला मिळते। या सगळ्या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। 2017 पासून खरं तर कायदेशीर प्रक्रिया ही सुरू होती आणि कुठेतरी आत्ता या तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। याचे फायदे देखील तितकेच असणार आहेत। एकतर रेल्वे रुळांच्या अगदी बाजूला ही सगळी वस्ती आहे जी अनधिकृत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच आपण अनधिकृत असल्याचं हे सगळं पाहतोय आणि हे सगळं प्रकरण आपण जर पाहिलं तर याचा आता एक फायदा आपल्याला होणार आहे की जेव्हा हे सगळं बांधकाम डेमोलिश केलं जाईल, ही जागा जेव्हा मोकळी होईल, त्यानंतर 5वी आणि 6वी मार्गिका असेल त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तसंच वांद्रे टर्मिनस हे अतिशय इंटरनॅशनल पॅरामीटर्स बरोबर आहे। 5व्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या विस्तारीकरणाच्या कामासाठी ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे। तन्मय, तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो। अक्षयकडे सध्या ॲक्शन सुरू आहे। अक्षय, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? सौम्य लाठीचार्ज दिसत होता, आता ही लाठीचार्ज सुरू आहे की परिस्थिती नियंत्रणात आली आहे? आपण जर बघितले तर या संपूर्ण परिसराला आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे। ही सगळी दृश्य बघतोय आपण। हा जो रस्ता आहे वांद्रे स्थानकापासनं ते ह्या कलानगरकडनं येतोय आणि वांद्रे टर्मिनस स्थानकाकडे, तर काही हुल्लडबाजांच्या माध्यमातून त्यासोबतच अनधिकृत रहिवाशांच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी कामामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जातोय। तोडक कारवाई पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहेत। मात्र या कारवाई दरम्यान काही लोक दगडफेकी करण्याचा प्रयत्न करत आहे। काही लोकांच्या माध्यमातून घोषणाबाजी ही या ठिकाणी केली जात आहे आणि यासोबतच काही पोलिसांना या ठिकाणी त्यामुळं लाठीचार्ज करावा लागतोय। या सगळ्या परिसरात आपण बघतोय की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेळोवेळी उद्भवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। हे बघतोय आपण, लोक या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहे। मात्र पोलिसांनी देखील हा संपूर्ण प्रयत्न हाणून पाडलेला आहे। एकूणच आपण जर बघितलं तर साधारण 500हून अधिक झोपड्या या ठिकाणी आहेत आणि त्या झोपडपट्ट्यांवर कारवाई केली जाणार आहे। 100 झोपडपट्ट्यांना न्यायालयाने जे संरक्षण दिलेलं आहे त्यांचा पुनर्वसन करून त्या झोपडपट्ट्यांवर कारवाई करावी असं सांगितलं जातं आहे। आज जर आपण परिस्थिती बघितली तर हा संपूर्ण परिसर पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। साधारण 300 झोपडपट्ट्या ज्या अनधिकृत होत्या
आत्तापर्यंत त्यावरती कारवाई करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. 60% कारवाई ही या संपूर्ण प्रकारामध्ये पूर्ण झाली असल्याचं आपल्याला या परिसरामध्ये दिसून येते. मात्र अनाधिकृत पद्धतीने सातत्यानं राहणारे हे लोक, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय आणि पोलिसांना, यंत्रणेंना वेठीस धरलं जातंय. 2016 असेल, 2017 असेल, वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण हटवण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती. मात्र हे सगळं होत असताना या ठिकाणचे स्थानिकांकडनं नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला आणि या कारवाईला कसा रोख लागेल, ही कारवाई कशी या सगळ्या संदर्भात थांबवली जाईल याचा प्रयत्न केला गेला. मात्र सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज आपण बघतोय की ही कारवाई पूर्णपणे करत असल्याचं दृश्य आपल्याला दिसून येतंय. ही सगळी जी लोक या ठिकाणी आहेत, ही लोक बघतोय आपण, जे या पाडकामाला विरोध करतायत. अनाधिकृत पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी उभं करण्यात आलं होतं. मात्र ह्या अनाधिकृत स्ट्रक्चरला विरोध स्थानिक या ठिकाणचे रहिवासी केले जाते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू नये म्हणून मुंबई पोलीस असेल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, त्यासोबत पश्चिम रेल्वे असेल, सगळ्यांचे जवान मोठ्या संख्येनं तैनात या ठिकाणी झाले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि ही सगळी परिस्थिती कशा पद्धतीनं नियंत्रणात आणता येईल याचा प्रयत्न देखील पोलीस करतायत. मात्र काही हुल्लडबाज आहे, त्यासोबतच काही नागरिक आहेत जे सातत्यानं या सगळ्या कायदेशीर कारवाईमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतायत. आपण ही सगळी दृश्य बघतोय. हा सगळा परिसर, हा वांद्रे टर्मिनस स्थानकाकडे जाणारा हा सगळा परिसर बघतोय. अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप, पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली, पोलिसांकडवरला धक्काबुक्की करण्यात आली. आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात हा विरोध या ठिकाणी या अनाधिकृत बांधकामावरती कारवाई करताना मोठ्या प्रमाणात विरोध स्थानिक या ठिकाणी अवैध पद्धतीने राहणारे काही रहिवासी करतायत आणि त्याचमुळं पोलिसांना वेळोवेळी लाठीचार्ज करावा लागतोय. सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहे की ज्याही प्रकारे ज्या 100 या ठिकाणी ज्या झोपडपट्ट्या आहे त्यांनाच फक्त या ठिकाणी संरक्षण दिलं जाईल. बाकी सगळं बांधकाम या परिसरातलं अवैध पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे आणि हे बांधकाम पाडलं गेलं पाहिजे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आणि त्याचमुळं रेल्वे प्रशासन, ज्या रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी झोपडपट्ट्यांचं जंगल उभं राहिलेलं आहे, त्या रेल्वे प्रशासनाला जागं व्हावं लागलं. ही कारवाई खरं तर रेल्वे प्रशासन स्वतःहून करताय असं म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर रेल्वे प्रशासनाला ही कारवाई करावी लागली आणि ह्यामुळं आता आपण बघतोय की या कारवाईला विरोध होतोय. जर वेळीच या झोपडपट्ट्याचं फुटणारं पेव रेल्वे प्रशासनाने रोखलं असतं तर आज इतक्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं नसतं, पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली नसती. मात्र या सगळ्याकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आणि त्याचमुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आपण बघतो की रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, मुंबई पोलीस असेल, शीघ्र कृती दल असेल, हे सगळे लोक या ठिकाणी आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही याची खबरदारी घेतली जाते. मात्र काही आक्रमक झालेले तरुण आहेत, त्यांच्या माध्यमातून सातत्यानं व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्याची आपण जर परिस्थिती बघितली तर वाढत्या लोकसंख्येमुळे पश्चिम रेल्वेवर मोठ्या प्रमाणात ताण येतोय आणि याचमुळं पश्चिम रेल्वेचा विस्तार करणे हे अत्यंत गरजेचं, क्रमप्राप्त झालं होतं आणि अशावेळी अडसर ठरत होतं ते मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर जे महत्त्वाचं स्थानक आहे वांद्रे रेल्वे स्थानक, त्या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण. आता 7 प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहे, मात्र याचा विस्तार करायचा आहे. साधारण मुंबईवरनं लांब पल्ल्याच्या, मग ते मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, एकूण सध्या 51 गाड्या सुटतात. मात्र लांब पल्ल्याच्या आणखी 50 गाड्या, ही संख्या वाढून 100च्या पुढे रेल्वे प्रशासनाला न्यायची होती आणि यामुळं साधारण जर या ठिकाणचं अतिक्रमण पाडलं तर मुंबईच्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरनं आता सध्या 21 लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, 20 अतिरिक्त गाड्या सोडल्या जाऊ शकतात आणि ज्याचा फायदा हे मुंबईवरनं मग उत्तर प्रदेश असेल, इतर कुठल्या राज्यामध्ये असेल जाणाऱ्या सगळ्या लांब पल्ल्याच्या, गुजरातसारख्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना होतं. पुन्हा एकदा आपण बघतोय की हे सगळे तरुण हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि त्यांना पोलीस समजवण्यासाठी किंवा जर ऐकत नसेल तर सौम्य असा लाठीचार्ज पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. याचं
ड्रोनच्या द्वारे देखील सर्वेलन्स केलं जातं आहे। ही सगळी परिस्थिती आपण बघतोय। तेव्हा पोलिसांवरती दगडफेक, या ठिकाणी पोलिसांवरती दगडफेक, विटा फेकल्या जात आहेत काही। आपण ही सगळी दृश्य दाखवतोय। मुंबई पोलीस या ठिकाणी, मुंबई पोलीस असेल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, जर अशा पद्धतीने काय हे करत असेल तर पोलिसांनी आणि काल रेल्वे प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले होते, स्पष्ट संकेत दिले होते की जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी हे उल्लडबाज, या ठिकाणी अवैध पद्धतीने राहणारे नागरिक करणार असेल तर यांची ही अशा पद्धतीची मॉब मेंटॅलिटी आणि दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। आणि त्याचमुळं मुंबई पोलिसांना आणि मुंबई पोलिसांच्या रॅपिड ॲक्शन फोर्सला आता यांच्यावरती लाठीचार्ज करावा लागतोय। ही सगळी दृश्य आपण बघतोय, कारण दगडफेक केली जाते। ड्रोन बघतोय या ठिकाणी, ड्रोन मुंबई पोलीस, रेल्वे पोलिसांचा ड्रोन या ठिकाणी आलेला आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून देखील त्यांच्यावर निगराणी केली जातील। आणि येत्या काळात आज हुल्लडबाजी करणाऱ्या या सगळ्या जे अवैध पद्धतीने राहणाऱ्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या लोकांवरती नक्की कारवाई केली जाणार आहे। फक्त याच ठिकाणच्या अवैध अतिक्रमणाचा प्रश्न नाही तर या संपूर्ण बांद्रा कलानगरपासनं तर वांद्रे कोर्टापासनं तर मुंबईच्या या वांद्रे पश्चिम रेल्वेवरचं वांद्रे रेल्वे स्थानक जे आहे, या रेल्वे स्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। आणि ही सगळी लोक बघतोय, आता काही लोक आहेत जी समजदार आहेत, ज्यांची समजूतदारीची भूमिका आहे, जे रहिवासी देखील आहे, त्यांना जे पटलेलं आहे की या सगळ्यात आता प्रशासनाला विरोध करून चालणार नाही। आता अगदी अक्षय पण याच्यात एक मुद्दा असा आहे अक्षय की राजकीय स्थानिक नेते तिथली काय भूमिका घेतात, तिथले आमदार असतील, तिथले स्थानिक नगरसेवक असतील, काही पुढारी असतील, पक्षांचे नेते असतील, त्यांची काय भूमिका आहे या संदर्भात? जितकं रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण वाढण्यासाठी जबाबदार आहे तितकंच या ठिकाणचे स्थानिक नेते हे देखील या ठिकाणचं अतिक्रमण वाढण्यासाठी सातत्यानं जबाबदार होते। मात्र जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला, यापूर्वी जेव्हा स्वतःहून रेल्वे प्रशासन कारवाई करायला जात होतं तर हेच या ठिकाणचे जे नेते होते हे या अनधिकृत वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मतांसाठी ह्या झोपडपट्ट्यांवर कारवाई करू देत नव्हते। मात्र आताची परिस्थिती अशी आहे की आता नेत्यांनी जर विरोध केला तर त्यांना देखील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। म्हणून कालपासनं एकाही पक्षाचा राजकीय नेता या परिसरामध्ये फिरकला नाही, कारण स्पष्ट न्यायालयाचे आदेश आहे। ही मोठी लढाई हे रेल्वे प्रशासन विरुद्ध या ठिकाणचे अनधिकृत पद्धतीने राहणारे स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये सुरू होती। आणि या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता भूमिका ही रेल्वे प्रशासनाने घेतली आहे आणि या भूमिकेसमोर राजकीय पुढाऱ्यांना देखील या अनधिकृत इमारतीतल्या मतांवर पाणी फिरावं लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे। कारण या झोपडपट्ट्यांमध्ये जे राहणारे अनधिकृत लोक होते, साधारण मुंबईचं गणित जर बघितलं तर एक नगरसेवक यांच्याच माध्यमातून काही रुपयांसाठी अशा पद्धतीनं त्यांना अनधिकृत झोपडपट्ट्यांना परवानगी दिली जाते, त्यांचे आधार कार्ड बनतात, त्यांचे राशन कार्ड बनतात। कारण याच ठिकाणचे काही रहिवासी सांगत होते काही वर्षापूर्वीची या परिसरातली ही परिस्थिती नव्हती, इतकी भीषण परिस्थिती नव्हती, इतक्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या नव्हत्या। त्यामुळे जर आपण बघतोय मुंबईमध्ये जर कुठल्याही प्रकारची साधी एक वीट रचायची असली तर त्या ठिकाणी नगरसेवक येतो, एखादी बिल्डिंगचं बांधकाम असलं तर त्या ठिकाणी नगरसेवक त्याच्या चुकीच्या हेतूंनी अनेक नगरसेवक येतात। मात्र सर्वेच तसे असतात असं नाही, मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या पद्धतीने दिलेल्या अगदी खरं म्हणजे या ठिकाणी राजकीय आश्रयामुळे या झोपडपट्ट्या वाढत असतात आणि वोट बँकेचं राजकारण यामागे असते। अक्षय, या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत, मात्र आता तन्मयकडे जाऊयात। तन्मय, आताची स्थिती काय? आणि दुसरा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे तिथून मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशांचा लोंढा पूर्वेच्या दिशेने येत असतो, आता तो मार्ग जर बंद झाला असेल तर त्यासाठी काही पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली आहे का, किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे का? अगदी आपण जर पाहिलं तर आता स्कायवॉक जो आहे बांद्राचा मुख्य, तो सुरू ठेवण्यात आलेला आहे ये जा करण्यासाठी नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी। मात्र पूर्णपणे या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि ज्या पद्धतीत तोडक कारवाई सुरू आहे, ज्या पद्धतीत इथे जमाव जमलेला पाहायला मिळतोय, ते बघता संध्याकाळची वेळ अत्यंत क्रुशल असणाऱ्या, अत्यंत तणावाची असू शकते, यासाठीच पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। मात्र जो स्कायवॉक आहे मोठा, तो सुरू ठेवण्यात आलेला आहे ये जा करण्यासाठी, प्रवाशांच्या सोयीसाठी तो सुरू ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय। दुसरी पर्यायी व्यवस्था कोणतीही नाहीये, फक्त एक स्कायवॉक तेवढा असेल आणि तिथूनच ये जा केली जाईल। आत्ता मात्र आपण बघतोय की तोडक कारवाई
पुन्हा एकदा सुरू होतीये आणि दुसरीकडे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमलेला पाहायला मिळतोय. घराच्या छतांवरती देखील लोक उभी राहून ही सगळी कारवाई बघतायत. अचानक दगडफेक केली जाते, पोलिसांवर देखील दगडफेक करण्याचा प्रयत्न होतोय आणि मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई जोर धरताना पाहायला मिळते. संध्याकाळची गर्दी आता सुरू होईल यायला आणि त्या दृष्टीनंच पोलीस बंदोबस्तात वाढ होताना पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मुळात स्कायवॉक उतरतो तिथे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही सर्वसामान्य प्रवाशाला ये जा करताना त्रास होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येते. मात्र इथे 2 ते 3 ब्रिज आपल्याला पाहायला मिळतात स्टेशनकडे जाण्यासाठी. ते आत्ता त्यातले 2 ब्रिज बंद ठेवण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ये जा करण्यासाठी ते पूर्णतः बंद करण्यात आलेत. स्कायवॉक जो आहे तो सुरू ठेवण्यात आलेला आहे. विनोद, सध्या तरी ही दृश्य पाहायला मिळतात. अगदी तन्मय, पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहोत. मात्र आता पुन्हा अक्षयकडे जाऊया. अक्षय, मेगाफोनवरून काही घोषणा दिल्या जात आहेत किंवा मेगाफोनवरून काही सूचना दिल्या जात आहेत. तिथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्यामार्फतच मेगाफोनचा वापर करत तिथल्या इतर रहिवाशांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? या सगळ्यात आपण जर बघितलं तर स्थानिक रहिवाशांचे 2 गट पडलेले आहे. एक गट जो आहे तो या संपूर्ण कारवाईला विरोध करतोय, तर काही लोकांना हे पटलंय की ही जी कारवाई आहे ही आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होती आहे आणि याला विरोध करून चालणार नाही, किंबहुना आपला विरोध या कारवाईसमोर टिकणार नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सामंजस्याची भूमिका घेतली जाते आहे. आपण बघतोय लाऊडस्पीकरच्या माध्यमातून काही लोक काही घोषणाबाजी काही करतायत. नेमकं काय घोषणा करतायत ते आपण एकदा ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघतोय काही लोक जे आहेत ते या स्थानिक रहिवाशांना शांत राहण्याच्या आणि संयमानं सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे आपण बघतोय की काही लोकांच्या माध्यमातून या सगळ्या परिस्थितीबद्दल जे आहे नाराजी व्यक्त केली जाते. त्यांचे स्वाभाविक आहे, जरी ते अनधिकृत या परिस्थितीत राहत होते तरी त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय काही हुल्लडबाज या ठिकाणी बघतोय. हे जे हुल्लडबाज आहे हे पोलिसांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतायत आणि रेटा पोलिसांवरती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आता पुन्हा एकदा पोलीस अक्षय, अजून एक मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणची दृश्य तू दाखवतोस, जिथे मेगाफोनवर एक माणूस उंचावर उभं राहून मागच्या गर्दीला संबोधित करतोय, मागची जी गर्दी आहे ती कुठल्या तरी एखाद्या पुलावर किंवा एका साकवावर उभा असल्याचं दिसतंय. गटारावरचा तो छोटा पूल आहे का किंवा काय आहे तिथली स्थिती? नक्कीच ही आपण बघतोय की हा वांद्रे गरीबनगर परिसरातलाच एक गटारावरचा पूल आहे आणि ज्या पुलावर ही सगळी लोक उभी आहेत आणि त्या ठिकाणी देखील दुर्घटना होऊ शकते. त्या ठिकाणावरनं रेटारेटी त्या ठिकाणावरनं धक्काबुक्की केली जाते आणि त्यापेक्षाही जास्त लोक आपण बघतोय की मागे उभे आहे आणि या लोकांच्या माध्यमातून देखील हे सगळ्या घोषणाबाजी केली जाते, हुल्लडबाजी केली जाते आणि याच भागातनं दगडफेक देखील केली जाते. याच ठिकाणी असणाऱ्या या काही तरुणांच्या माध्यमातून ही जी तरुण आहेत आपण बघतोय की हे हुल्लडबाजी या ठिकाणी यांच्या माध्यमातून केली जाते. जी कारवाई प्रशासन करतंय या कारवाईला विरोध मोठ्या प्रमाणात केला जातोय. आपण जर बघितलं तर साधारण हे सगळं प्रकरण जे आहे हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या ठिकाणी ही तोडक कारवाई होते. मात्र या सर्वोच्च आवाहन केलं जाते पोलिसांमार्फत, समझदारी से काम लीजिए असं हा पोलीस अधिकारी सांगतोय. गर्दीला मागे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. गरीबनगर भागातली गर्दी दुसऱ्या भागात जिथं कारवाई सुरू आहे तिथं जाऊ नये याची दक्षता पोलीस घेत आहेत. मध्ये पोलिसांची अक्षरशः एक मोठी भिंत उभी असल्याची जणू दृश्य आपण पाहतोय आणि 2 ठिकाणी कारवाई सुरू आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 जवळ बांद्रा स्टेशनच्या पूर्वेच्या दिशेनं प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या विस्तारीकरणासाठीच्या ज्या अडथळा ठरणाऱ्या झोपड्या आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत ती पाडली जात आहेत. तर दुसरीकडे गरीबनगर भागात सुद्धा कारवाई सुरू आहे. काही धार्मिक स्थळांवरही कारवाई केली जाते. त्यामुळे समाज आक्रमक झालेला आहे आणि काही लोक अजूनही आक्रमकपणे या कारवाईला विरोध करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येनं गरीबनगर भागातून बाहेर पडणाऱ्या या छोट्या ब्रिजवर लोक जमा झाल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा तन्मयकडे जाऊयात. पण तन्मय, आता जी कारवाई सुरू आहे ती कारवाई अजूनही सुरू असल्याचं दिसतंय, मात्र इथं काहीशी शांतता दिसते. पोलिसांचा बंदोबस्त मोठा आहे का?
पोलिसांचा बंदोबस्त नक्कीच मोठा असल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त आहे आणि छावणीचं स्वरूप आल्याचं देखील पाहायला मिळतंय. प्रत्येक कॉर्नरला प्रत्येक ठिकाणी पोलीसच दिसतील. प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अडवून धरलेलं आहे या जमावाला आणि कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी होऊ नये याचा काटेकोरपणे पालन केलं जात आहे आणि त्याचा पोलिसांकडनं सातत्यानं आढावा देखील घेतला जातोय. कुठे एखाद्या हुल्लडबाजी सुरू झाली तर दुसरीकडे तिथे लगेचच कुमक पाठवली जाते आणि पोलिसांकडनं तिथे जाऊन अतिरिक्त कुमक पाठवण्याचा प्रयत्न होतोय आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं इथं पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे आपण पाहिलं की पोलिसांवरही दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला आणि तसंच आपण बघतोय की ज्या पद्धतीत इथे कारवाई सुरू आहे त्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात छावणीचं स्वरूप या सगळ्या भागाला आलेलं आहे. आपण बांद्रा पूर्व या स्टेशनकडे येताना जो सगळा रस्ता आहे त्या सगळ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. इथे JCB आहेत, पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात व्हॅन लागलेल्या आहेत आणि अजूनही कुमक अतिरिक्त कुमक रस्त्यावरती आहे. तिथलीही कुमक इथे येते आणि सातत्यानं जसजसा हुल्लडबाजी वाढतीये त्या प्रमाणात पोलिसांची अतिरिक्त कुमक इथे पाठवण्यात येते. विनोद, आपण पाहतोय आता पुन्हा एकदा हुल्लडबाजी सुरू झालेली पाहायला मिळते आणि पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात येतोय. सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला पाहायला मिळतोय आणि पोलिसांनी हा सगळा परिसर सीलबंद केल्यासारखं वातावरण आता इथे पाहायला मिळतंय. विनोद, अगदी तन्मय, पुन्हा एकदा तुझ्याकडे येणार आहोत पण आता पुन्हा अक्षयकडे जाऊयात. अक्षय, पोलिसांनी आता बऱ्यापैकी गर्दीला मागे रेटायला सुरुवात केली आहे. मगाशी पोलीस या पुलाच्या अगदी टोकावर होते, ते आता जवळपास पुलाच्या मध्यावर पोहोचताना दिसत आहेत. हळूहळू गर्दी मागे हटताना दिसते. खरंच तशी परिस्थिती आहे की मागे अजूनही गर्दी कायम आहे? नाही, हळूहळू गर्दी मागे सरकवण्यात पोलिसांना यश जरी येत असलं तरी मागे मोठ्या संख्येनं रेटा आहे. त्या तुलनेत आपण जर बघितलं तर पुढच्या भागात पोलीस फार कमी संख्येनं आहे. मात्र आता ही गर्दी पुढे येऊ शकणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. त्या ठिकाणी काही लाकडं आडवे लावलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता हे सगळं जर बघितलं तर लोकांना मागे पुन्हा एकदा रेटण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता खऱ्या अर्थानं आपण बघतोय की गर्दी ही मागे सरकवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि सगळ्यांना आपण बघतोय की हे सगळ्या जी गर्दी आहे ही आता जे तरुण मोठ्या आक्रमक अशा घोषणाबाजी करत होते आणि जे तरुण या सगळ्या कारवाईला विरोध करत होते त्या सगळ्या तरुणांना पोलिसांच्या माध्यमातून समज दिला जातोय आणि ही सगळी गर्दी आता मागे सरकवलेली आहे आणि ज्या पुलावर गर्दी पुन्हा एकदा दगडफेक पोलिसांवरती केली जाते. हे आपण बघतोय, दगड भिडकवण्यात येत आहे पोलिसांवरती. ही सगळी दृश्य आपण बघतोय की ज्या पद्धतीने पोलिसांनी गर्दी ही मागे खेचलेली आहे त्यावरनं आता पुन्हा एकदा दगडफेक या मोठ्या संख्येनं सुरू झालेली आहे या सगळ्या परिसरामध्ये आणि आपण बघतोय की पोलिसांना आता पुन्हा एकदा लाठीचार्ज करावा लागेल आणि ही सगळी परिस्थिती या ठिकाणी जर पोलिसांना नियंत्रणात आणायची असेल तर पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केल्याशिवाय किंवा पोलिसांना मागे सरका, सगळे मागे सरका, शील्डच्या मागे या, शील्ड आणि गाडीच्या मागे या. काय करू अक्षय, तुम्ही सुद्धा काळजी घ्या कारण तुमच्या दिशेने सुद्धा दगड फेकण्याचं काम सुरू दिसतंय. आपण बघतोय आता पोलीस देखील फ्रंटवर आलेले आहे आणि पोलीस देखील दगड मारतायत. पोलिसांच्या माध्यमातून देखील दगडफेक या सगळ्या संदर्भात केली जाते आणि आता पोलिसांना दगडफेक रोखायसाठी आपण बघतोय सगळे हुल्लडबाज तरुण. ही सगळी दृश्य पुन्हा एकदा आपण दाखवतोय. काही हुल्लडबाज तरुण मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा दगड घेऊन पुढे आलेली आहे आणि त्यांना रोखण्याचं आवाहन या ठिकाणी पोलीस करतायत. मात्र या संपूर्ण परिसरात ही सगळी गर्दी, कॅमेरे असतील, पोलीस बंदोबस्त असेल, या सगळीकडे दगडफेक पोलिसांच्या माध्यमातून या स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून केला जातोय. ज्या स्थानिक रहिवाशांकडून विरोध केला जातोय ही बघतोय, आपण ही हे दृश्य मोठमोठाली बघतोय. दगडं. या दृश्यांच्या ही मोठमोठाली माध्यमातून दगडं. दोन्हीकडनं जमाव आक्रमक झालेला आहे. गरीबनगर भागातल्या एका धार्मिक स्थळावर कारवाई होत असताना दोन्हीकडनं जमाव आत शिरण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही बाजूनी पोलीस या जमावाला रोखण्याचा प्रयत्न करतायत आणि गरीबनगर भागातली ही तरुण मंडळी हातात दगड घेऊन आता या पुलावर आपण पाहतोय. दुसरीकडे पोलिसांनी महापालिकेच्या पथकाला प्रोटेक्शन देत कारवाई सुरूच ठेवलेली आहे आणि या गर्दीला सुद्धा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. दरम्यान जमाव आक्रमक झालेला आहे, अजूनही दगडफेक सुरू आहे. पोलीस या सगळ्या जमावाला मागे रेटण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आता ज्या पद्धतीनं
तिथले काही नागरिक आहेत, हे नागरिक सुद्धा या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, शांत राहण्याचं आवाहन करतायत. करू नये यासाठी शांत राहण्याचं आवाहन केलं जाते. आणि हे दगडं फक्त आणि फक्त पोलिसांवरच नाही तर हे या ठिकाणी राहणाऱ्या काही स्थानिकांवर देखील हे दगडं पडत आहेत. ही जी दगडं आहे ही दगडं या त्यांचे इतर जे रहिवासी आहेत त्यांच्यावरती देखील पडत आहेत. आणि बघतोय आपण पुन्हा एकदा दगडफेक करत हा जमाव पुढे आलेला आहे. काही लोक यांना पाठीशी घालतायत आणि पुन्हा ही दगडफेक या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की हे अनधिकृत बांधकाम, हे सगळं अनधिकृत बांधकाम पाडलं पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील या लोकांकडनं ही अशा पद्धतीची या ठिकाणी हुल्लडबाजी केली जाते, कारवाई रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. सगळे माध्यम प्रतिनिधी आहे, माध्यम प्रतिनिधींवर देखील दगडफेक केली जाते आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा या ठिकाणी ही सगळी दृश्य आपण हे दृश्य बघतोय, बांद्रा पूर्वेकडच्या बाजूची ही दृश्य आहेत. एका कारवाई दरम्यानची ही दृश्य आपण बघतोय. तन्मयकडे पुन्हा एकदा जाणार. तन्मय, या बाजूनी दगडफेक सुरू झालेली आहे, तुझ्या बाजूला काय परिस्थिती आहे? विनोद, अशीच परिस्थिती आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झालेली आहे आणि JCBच्या मागे अगदी आता पोलीस बळ आलेलं आहे आणि पोलिसांकडनं देखील मोठ्या प्रमाणात दगडफेकीला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. रिटालिएट करतील आता पोलीस आणि पुन्हा एकदा त्या जमावातला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं होताना पाहायला मिळेल. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दुसरीकडे तोडक कारवाई देखील तितकीच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात तोडक कारवाई इथे सुरक्षेमध्ये सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. या हिरव्या कलरच्या बिल्डिंगवरती कारवाई होताना पाहायला मिळते. कारवाई थांबलेली नाही आहे, तोडक कारवाई थांबलेली नाही आहे. जमाव आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय. जमावाला पांगवण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं मगासपासून सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा तोडक कारवाई देखील एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे जमाव आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाली आहे. केवळ पोलिसांवरच नाही तर जो दिसेल त्याच्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे आणि आता पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. विनोद, आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस तिथं पोहोचत आहेत आणि पोलिसांनी आता काउंटर अटॅक एक प्रकारचा सुरू केला आहे आणि पोलीस थेट त्या आतमधल्या गल्लीत शिरलेले आहेत आणि तिथून पोलीस आता ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांच्या तिथे जाऊन कारवाईला सुरुवात करताना पाहायला अगदी मिळतात. दंगल नियंत्रण पथकानं आता चार्ज घेतलेला आहे आणि दंगल नियंत्रण पथकानं वस्तीमध्ये शिरून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. सौम्य लाठीचार्ज कदाचित केला जाईल, पण हे दगडफेक करणारे तरुण आता या दंगल नियंत्रण पथकाच्या रडारवर असतील, कारण दंगल नियंत्रण पथक आता वस्तीमध्ये घुसलंय आणि त्यांनी या तरुणांना धरपकड करायला त्यांची सुरुवात केली. आपण हे दृश्य बघतोय, तरुणांची धरपकड केली जाते. दंगल नियंत्रण पथक पोलिसांचं पाठबळ घेत दंगल नियंत्रण पथकानं आता कारवाईला सुरुवात केली. आपण ही दृश्य बघतोय, पोलीस लाठीमार करताना दिसत आहेत. मगासपासून जे तरुण आक्रमक झाले होते ते अखेर आता पोलिसांच्या या कारवाईनंतर एका कोपऱ्यात अडकल्यासारखे दिसत आहेत आणि चहूबाजूने त्यांना घेरत पोलिसांनी लाठीमार सुरू केलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय, बांद्रा पूर्वच्या गरीबनगर भागातली दृश्य आहेत. साधारण 2 दिवस ही कारवाई सुरू आहे. कालपासून कोर्टाच्या आदेशानं या कारवाईला सुरुवात झालेली आहे. कालही कारवाई झाली त्यावेळेला काहीसा जमाव आक्रमक झाला होता, मात्र आज ज्या वेळेला धार्मिक स्थळावर कारवाई होते त्यावेळेला हा जमाव अधिक आक्रमक होताना दिसतोय आणि अखेर दंगल नियंत्रण पथकानं या सगळ्या प्रकरणाचा ताबा घेतलेला आहे आणि आता पोलिसांच्या साथीनं दंगल नियंत्रण पथकानं काही तरुणांना पकडायला सुरुवात केली. आपण बघतोय तरुणांची धरपकड करून बाहेर आणलं जात आहे. मगाशी जे तरुण दगडफेक करत होते त्यातल्या तरुणांना आता पकडलं जात आहे. एक एक करून या तरुणांना बाहेर आणलं जात आहे. त्याचबरोबर या पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांची पथकं आहेत, त्यामुळे आता या पुलावर शिरकाव करणं किंवा या पुलावर येणं त्या दंगेखोरांना अवघड झालेलं आहे. आणि आता ही दृश्य आपण बघतोय, दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांची पथकं वस्तीमध्ये घुसताना दिसत आहेत. गरीबनगर भागातल्या मगाशी जे तरुण दगडफेक करत होते या सगळ्या तरुणांना पकडून आता बाहेर आणलं जात आहे. पुन्हा एकदा अक्षयकडे जाऊयात. अक्षय, आत्ताची आपण दृश्य बघतोय, सर्वोच्च न्यायालयाच्या याच आपण बघतोय पोलीस ऍक्शन मध्ये आलेले आहे. मात्र पोलिसांना एक खबरदारी घ्यावी लागते, कारण लहान मुलं आणि महिला यांच्या आडून हे जे हुल्लडबाज होते, हे जे दंगलखोर होते,
या दंगलखोर पोलिसांनी महिलांच्या आडून हे दंगलखोर या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करत होते. आपण बघतो आता की पोलिसांच्या माध्यमातून ही सगळी लाठीचार्ज केला जातोय आणि आता ह्या सगळ्यांना गाड्यांमध्ये जमा केलं जाते. संदेश दिला जातोय पोलिसांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही. अनधिकृत झोपडपट्ट्या आपण बघतोय कसे लपतानाचं चित्र. हे दंगलखोर, हे घोषणा देणारे काही दंगलखोर या ठिकाणी आता काही इमारतींमधनं चढताना अगदी मगाशी ज्या सज्जांमध्ये गर्दी दिसत होती ते सज्ज आता मोकळे झालेले आहेत. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे, दंगेखोरांना पकडायला सुरुवात केली आहे. तन्मयकडे पुन्हा एकदा जाऊयात. तन्मय, काय स्थिती आहे? आपण ही दृश्य बघतोय. आता पोलिसांनी पूर्ण ताबा या सगळ्या आपण बघतो प्रकरणावर की मिळवलेला आहे. पोलिसांकडनं पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि पोलिसांनी ज्या पद्धतीत पुन्हा एकदा कारवाई केलेली आहे तिथून धरपकड करण्यात आलेली आहे. 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काही मोठ्या प्रमाणात जमाव तिथून दगडफेक करत होता, मात्र थोड्या क्षणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि तिथून 4 ते 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर तोडक कारवाई इथेही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या तोडक कारवाईसाठी विरोध होत होता, त्या जमाव हुल्लडबाजी करत होता, जो जमाव सगळा ही तोडक कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवरती दगडफेक करत होता, त्या जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक इथं तैनात करण्यात आलेली आहे. पोलीस बघ दादा अटक व्हा. दरम्यान आपण ही दृश्य बघतोय. पोलीस आता वरच्या बाजूला ज्या झोपड्या दिसत आहेत किंवा 2 ते 3 मजली अनधिकृत बांधकामं दिसत आहेत, या बांधकामांच्या सज्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक उभे होते, महिला उभ्या होत्या, तिथून सुद्धा दगडफेक होत होती आणि आता पोलीस त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ज्या ठिकाणावरनं दगडफेक सुरू होती त्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक प्रयत्न करत आहे आणि या माध्यमातून दंगेखोरांना ताब्यात घेतलं जाते, दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जाते, घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जाते. चांगला चोप दिला जातोय, कारण ज्या पद्धतीनं कोर्टाच्या नियमांच्या आधारे राहून ही कारवाई केली जाते, त्या कारवाईला विरोध करणं म्हणजे एक प्रकारे कायद्याचा भंग करणं आहे आणि त्याच कायद्याचा भंग करण्याच्या आरोपांतर्गत त्यांना पकडलं जातंय. ही दृश्य आपण बघतोय. वस्तीमध्ये घुसून, गरीबनगर वस्तीमध्ये घुसून आता पोलिसांनी एक एक करून या सगळ्या दगडफेक करणाऱ्यांना, घोषणाबाजी करणाऱ्यांना, आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पोलिसांचा रेटा वाढल्यानंतर आता दंगेखोरांनी थोडंसं मागे हटायला सुरुवात केलेली आहे आणि आता ठिकठिकाणी गल्ल्यांमध्ये घुसून पोलीस या दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही दृश्य आपण बघतोय. आता काहीसा जमाव शांत झालेला आहे, ठिकठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत, त्यामुळे तिथं घुसलेल्या लोकांना पकडून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरच्या बाजूनी दगडफेक होत होती, त्यामुळे या जिन्यांवरनं वर जाऊन पोलीस काही तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. मगाशी ज्या अनधिकृत बांधकामांमध्ये किंवा ज्या वस्त्यांमध्ये सज्जांमध्ये लोक दिसत होते ते आता पूर्णतः मोकळे झालेले दिसत आहेत. मगाशी घोषणाबाजी करणारे तरुण आणि महिला आता मात्र नाहीशा झालेल्या दिसत आहेत, कारण पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक आता मागवलेली आणि आपण जर बघितलं तर एखाद्या लष्करी छावणीचं किंवा पोलिसी छावणीचं स्वरूप या सगळ्या परिसराला आलेलं आहे. या पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये कारवाई सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत. 5व्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या विकासासाठी या सगळ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश कोर्टानं दिले होते आणि त्यानुसार महापालिकेचं पथक कारवाई करताना दिसतंय. काही पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत. आपण ही दृश्य बघतोय. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते किरीट सोमय्या आहेत. किरीट सोमय्याजी, आपण सुद्धा या सगळ्या मुद्दा लावून धरला होता. आता ही कारवाई होते आणि ज्या पद्धतीनं कारवाईला विरोध होतोय, तुमची पहिली प्रतिक्रिया? हे जे लेन माफियावाले जिहादी लोक आहेत, ज्यांनी बेकायदेशीररित्या सरकारी जमीन ताब्यात घेऊन यांचं, ज्याला आपण म्हणतो भूमाफियाचा धंदा चालू असतो, गेले काही वर्षापासून हे काढण्याची प्रक्रिया सुरू होती. आपल्याला माहित आहे की 2 महिन्यापूर्वी 10 मार्चला मी इथे मीडिया पण सोबत होती. रुळावरही यांनी घरं बांधली होती, रुळावर झोपत होते, रुळावर दुकानं सुरू केली होती. 8 नंबर आणि 9 नंबर बंदच झाला होता. तर आता अशा प्रकारची दादागिरी चालणार नाही. याच्या मागे जे माफिया आहे त्याचा व्यवस्थित बंदोबस्त केला जाणार. न्यायालयाच्या आदेशाचं पालन
आणि 1.5 कोटी मुंबईकरांसाठी ही रेल्वे टर्मिनस, याला आता कोणीही माफिया थांबवू शकणार नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई केलेली आहे, खरं तर पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आलेली आहे. कुठून ही हिंमत सगळी येते या दंगेखोरांना? आपल्याला माहित आहे इथून 1.5 फूट अंतरावर उबाठाचे नेते राहतात, ज्यांना वोट जिहाद सोडून काय मंजूर नाही आहे. आपण माहित असेल की धारावी मस्जिद पाडण्याचा आदेश कोर्टाने दिला होता, त्यावेळी हेच लोक, हेच पुढारी तिथल्या लोकांना भडकवत होते. यांचं काम वोट जिहाद, लव जिहाद, लेन जिहाद. पण आता हे सहन होणार नाही. आपण बघितलं असेल पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात SIR च्या कामात तिथेही 10,000चा बांगलादेशी जमावाने न्यायाधीशावर हल्ला केला होता. इथे तीच प्रवृत्ती आहे. याचा बंदोबस्त करणार. किरीट सोमय्या भाजपचे नेते आपल्यासोबत होते. आपण बघतोय की त्यांनी आरोप केलेला आहे की काही राजकीय पाठबळ असल्यामुळे या लोकांचा धीर वाढलेला आहे, हिंमत वाढलेली आहे आणि पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत यांची हिंमत गेलेली आहे. आता आपण ही दृश्य बघतोय, त्या दृश्यांच्या माध्यमातून काही दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना चांगला प्रसाद दिला जातोय, कारण ज्या पद्धतीनं पोलिसांवर दगडफेक केली जात होती आणि पोलीससुद्धा या कारवाई दरम्यान जखमी झाले आहेत. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. या दृश्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पोलिसांनी या सगळ्या प्रकारावर नियंत्रण मिळवलं पाहतोय आपण. काही तिथे समजूतदार लोकसुद्धा होते, त्यांनी या सगळ्या जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमावानं पोलिसांच्या दिशेनं दगडफेक सुरू केली आणि त्यानंतर दंगल नियंत्रण पथकाच्या सहाय्यानं पोलिसांनी या सगळ्या जमावावर काबू मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर आता काहीशी परिस्थिती शांत जरी असली तरीसुद्धा परिसर धुमसतोय, कारण अजूनही दगडफेक करणारे सगळे तरुण बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही आहे. ही दृश्य आपण बघतोय. काही पोलीससुद्धा या कारवाई दरम्यान जखमी झालेले आहेत. महिला, त्याचबरोबर लहान मुलंसुद्धा या सगळ्या जमावात असल्यामुळे पोलिसांना थोडीशी काळजी घ्यावी लागते आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी हे दगडफेक करणारे तरुण, घोषणाबाजी करणारे तरुण आणि आंदोलन करणारे तरुण दिसत आहेत, त्या तरुणांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही सज्जांमध्ये गर्दी दिसते आहे. पोलीस अजूनही आवाहन करतायत कोणत्याही परिस्थितीत खाली येऊ नये. आता पत्र्यावरून काही तरुण दगडफेक करताना दिसत आहेत. पत्रे, त्यानंतर घरांच्या 4-4 मजली या झोपड्या आहेत, म्हणजे झोपड्या असून सुद्धा 4 ते 5 मजल्यांच्या झोपड्या आहेत. कशा पद्धतीनं त्या बांधण्यात आलेल्या आहेत, कुठल्याही प्रकारचं नियोजन त्यात नाही आहे आणि अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकामं केली जातात. पुढे ती अनधिकृत बांधकामं अधिकृत ठरवली जातात आणि वोट बँकेचं राजकारण जरी सुरू राहिलं तरीसुद्धा ज्या पद्धतीनं ही कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं होतं आणि जे जे हुल्लडबाज होते, दंगल नियंत्रण पथक हे पुढे गेलं होतं आणि दंगल नियंत्रण पथकाने या संपूर्ण घरामध्ये घुसून जे फ्रंट फूटवर या ठिकाणी दंगलखोर होते, जे दगडफेक करत होते, अशा सगळ्यांना पोलिसांनी पकडून आणलेलं आहे. सातत्यानं आता आवाहन केलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा जर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर कोम्बिंग ऑपरेशन करून रेल्वे पोलीस असेल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, मुंबई पोलीस असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून यांना किंवा या सगळ्याची ही जी अशा पद्धतीची गुंड प्रवृत्ती आहे ही मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल असा संदेश दिला जातोय. मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण बघतोय की मुंबई पोलिसांचे सगळे जे जवान होते ते पुढे गेले. अनेक रेल्वे आपण बघतोय की या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे, रेल्वे सुरक्षा बलाचे देखील जवान आहे, त्यांना देखील लागलंय. आपण बघतोय की या ठिकाणी काही पोलीस आहेत, त्यांना देखील या ठिकाणी लागलेलं आहे. आमच्या कर्मचाऱ्याला आपण बघतोय की सागर कोळे हमारे कर्मचारियों को पत्थर मारा है, पत्थरबाजी कर रहे. हमने उनको बात से समझाया, हमने उनको पहले प्यार से समझाया, उसे बहुत समझाया. तुम्ही पाटील, तुम्ही फ्रंट फूटवर होता, काय काय कोण दगड मारत होते काय सांगा?
पहिले अर्धा घंटा आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न केला, पण त्यांनी काय ऐकलं नाही. तिकडून दगडांचा वर्षाव केला. आम्ही त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. किती लोक आता देखील आतमध्ये लपलेले आहेत? भरपूर लोक आहे सर, 50 ते 100 लोक आहे, भरपूर लोक आहे. जवळजवळ 250-300 लोकांचा मॉब होता पहिले. आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही. आपण हे आपण दृश्य बघतोय बघतोय. पोलिसांना देखील लागलेलं आहे. पुन्हा एकदा ज्या लोकांच्या माध्यमातून हे दंगल नियंत्रण पथक होतं, कारण सुरुवातीला पोलिसांकडे सेफ शिल्ड नव्हत्या, पोलीस समजवण्याच्या भूमिकेमध्ये होते, मात्र त्यानंतर पोलिसांचा रेटा हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. आणि आपण बघतोय की अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना काहींचं रक्त निघालेलं आहे, काहींना मुका मार लागलेला आहे. पोलीस अधिकारी बघतोय आपण, या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर, सध्या जे ऑपरेशन आतमध्ये चाललंय, आता परिस्थिती आतमधली काय आहे? तुम्ही आतमध्ये शांत तुम्ही काय नागरिकांना आवाहन कराल या ठिकाणी? शांतता राहण्याचं, पोलिसांना सहकार्य का आपल्या कामामध्ये, बस तेवढी शांतता राखायची अपील करतो. आपण बघतोय की शांतता राखण्याचं आवाहन केलं जाते. पुन्हा एकदा आपण त्या परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. इतरही काही महत्त्वाचे पोलीस अधिकारी आहेत जे या संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे. काही घरांमध्ये देखील ही लोक लपले असल्याचं सांगितलं जाते. पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, यासोबतच आपण जर बघितलं तर मुंबई पोलिसांचं रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दंगल नियंत्रण पथक असेल. आपण बघतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडं, ही गर्दी या ठिकाणची आपण जर बघतोय की या चपलांचा खच पडलेला आहे, यावरनं कळतंय की किती मोठ्या संख्येनं हे दंगलखोर या ठिकाणी आले होते. आता देखील गल्ल्या गल्ल्यांमध्ये हे सगळे दंगलखोर या ठिकाणी आहेत.